माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज ब्लॉग करते मेट्रो लाईन 3चा। तर हे आहे आचार्य अत्रे इथे आपण वरळीला, तर वरळीला पण आलेलो आहे। ठाण्यावरून मी लोकलने आले आहे कुर्ल्यावरून बसने आले इथे। तर हा प्रवास कसा होणार आहे, जर्नी कशी होणार आहे, हे सगळं व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे। तर याचं तिकीट, टायमिंग, या सगळ्या गोष्टी मला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी मध्ये स्पॉट तुम्हाला दाखवेल आणि मध्ये ते सगळं तुम्हाला मी दाखवेल। आणि मी म्हणजे हे मेट्रो ट्रेन आहे, ही अंडरग्राऊंडमधून जाणार आहे आणि सिद्धिविनायक टेम्पल इथे स्टॉपसुद्धा आहे। तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तो कंटिन्यू राहा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, विसरू नका आणि सबस्क्राईब करा। ही आहे मिठी नदी। ही नदी आहे मिठी नदी। मिठी नदीचा खूप जुनी नदी आहे आणि तिथून आम्ही पायवाट आहे, तर पायवाटाने आम्ही लाईन 3 म्हणजे BKC मेट्रो लाईनची इथे तुम्हाला मध्ये चार्ट लावलेले असतील, ते चार्ट वाचून तुम्ही पुढे जाऊ शकता। तर बरेच 15-20 मिनटं असं ॲक्वा लाईन 3 तर त्यानंतर कोटक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, कोटक बांद्रा कॉम्प्लेक्स, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन नेटवर्क, दादर, सिद्धिविनायक, शीतला देवी मंदिर, दादर, वरळी, धारावी, कुर्ला वांद्रेला, इकडे इथून चालू होते कोटक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इकडे। हे आहे वारला, हे आहे मेट्रो सुटण्याचा टाइम टेबल। इथे सगळं दिलेलं आहे तुम्हाला, दिवस, पहिली मेट्रो कधी सुटते, दुसरी मेट्रो कधी सुटते, किंवा त्यांचा सोमवार ते शनिवार काय वेळ आहे, शेवटची ट्रेन कधी आहे, ह्या सगळ्याचा आराखडा इथे दिलेला आहे। तर तुम्ही तो नीट वाचून पुढे जाऊ शकता। हे आजूबाजूला तुम्ही बघू शकता की प्रत्येक याचा फ्रेम इथे राहिलेले आहेत, काम चालू असतानापासून हे बांधकाम करताना दाखवलेलं आहे। हे न्यूजमध्ये आलेलं सांताक्रूज मेट्रो। हे ट्रेन आहे, ते काम चालू दाखवतात ना वर्कर लोकांच्या प्रकारे। आता आपण खाली जाऊया। 25/12/2017 आहे झालेलं। त्याचं बांधकामात प्रत्येकांचे फोटोज इथे लावलेले आहेत त्यांनी, कधी बांधकाम चालू झालं, किती गेलं आहे। बोगद्यातून आहे, आतून अंडरग्राऊंड दाखवलेलं आहे। आणि ह्या साईडला हे बघा सगळ्यांचे पिक्चर्स इथे लावलेले आहेत। हीच ट्रेन आज आपण बघाल। तर हे आहे स्टेशन मुंबई मेट्रो। इथे तिकीट काउंटर आहे, इथे तिकीट तुम्ही काढू शकता मशीन्समध्ये। प्रोसेस आज आपण बांद्रा कुर्ला ते आचार्य अत्रे चौक असा प्रवास करणार आहोत। प्लॅटफॉर्म नंबर 1 नंबरवरती हे येणार आहे आणि त्यानंतर उलटा प्रवास म्हणजे आचार्य अत्रे चौक ते बांद्रा असं हे आपण रिटर्नचा सुद्धा प्रवास करणार आहोत। तर इथे प्लॅटफॉर्म नंबर वरून आपण डायग्राम बघतोय। प्लॅटफॉर्म नंबर 1ला हे सगळा आराखडा दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे वरती। तर कुठून कुठपर्यंत जायचं, किती वेळापर्यंत आहे, ते सगळं इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे। तसंच बाजूला माझ्या राईट साईडला लिफ्टसुद्धा आहे। वयस्कर लोक असतील किंवा प्रेग्नंट महिला असतील तर त्यांना लिफ्ट त्यांच्यासाठी अवेलेबल आहे तिथे। तर आता मेट्रो ट्रेन आपल्या आलेली आहे। एका लाईनीत
मागे पुढे गेला ना थोडे अजून पुढे जाईल तेव्हा उभं राहूया भेट गेली तिथे बस नेक्स्ट स्टेशन धारावी का तिथे नेक्स्ट स्टेशन धारावी धारावीनंतर शीतलादेवी मंदिर डायरेक्ट 1 मिनिटात धारावी 1 मिनिट हे बघ ना टाईम दिलाय पुढे धारावी स्टेशन नेक्स्ट स्टेशन शीतलादेवी 2 मिनिट्समध्ये कसे दिसते परत अशी आपली पण आहे आपली पण झाली मागची शीतलादेवी स्टेशन आता कुठलं आहे दादर मेट्रो टर्मिनल स्टेशन नेक्स्ट स्टेशन आचार्य अत्रे चौक 072 मध्ये आम्ही बसलेलो आहे आणि दादर 12 मे माय बर्थडे आणि आम्ही मेट्रो फिरायला जायचं अजून सिद्धिविनायक जाईल जाईल मग आचार्य अत्रे चौक मेट्रोमध्ये छान असं वाटतंय आणि साफसफाई आहे प्रदूषण अजिबात नाही आहे आणि छान आहे आणि छान माझ्या मागे आता आपण दादरचं त्याला स्टॉप आहे मेट्रो दादर मेट्रो कुठलं स्टेशन आहे ICICI म्हणजे सिद्धिविनायक टर्मिनल स्टेशन आचार्य अत्रे आपण जाणार आहोत या मेट्रो ट्रेनमध्ये आता सिद्धिविनायक टेम्पल आहे स्टॉप आहे छान असं अंडरग्राऊंड आहे छान असं मेट्रोमध्ये बसल्यानंतर वेगळीच फिलिंग येते इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देण्यात येईल की कुठल्या साईडला कुठलं गेट उघडतं ते त्याने तुम्हाला इथे चालू स्टेशनमध्ये ICICI आहे म्हणजे सिद्धिविनायक टेम्पल आचार्य अत्रे चौक हे स्टॉप आलेला आहे आता आपण पुढचा स्टॉप बघूया कुठला आहे ते पुढचं स्टेशन वर्ली निपॉन इंडिया एअरवेब आचार्य अत्रे चौक अगला स्टेशन म्हणजे पुढचं स्टेशन आहे सीटसुद्धा कम्फर्टेबल आहे खाली लॉकरचं आहे वरती पकडायला पण आहे आणि स्वच्छता अजिबात प्रदूषण नाही कुठे नाही न्यू आहे शनिवारीला इथे मेट्रो 3 चालू झालेली आहे आणि आज आपण सोमवारी ते बघायला आलो आहे खरं तर विकेंडसाठी खूप छान आहे मुलांसाठी मुलांना घेऊन इथे यायचं असेल तर मग ते येऊ शकता त्यांना वेळेवर नॉलेज तुम्ही देऊ शकता मेट्रोतर्फे ते छान मेट्रोचा प्रवास आम्ही अनुभव घेतो याचा जरा आमचा स्टॉप आलेला आहे आचार्य अत्रे चौक चलो निपॉन इंडिया एमएफ आचार्य अत्रे चौक निपॉन इंडिया एमएफ आचार्य अत्रे चौक मॅच दरवाजा मॅच नाही आला ना तर मागे पुढे करून मग ते मॅच करून दरवाजा ओपन करतात तसं उघडत नाही आचार्य अत्रे चौक मागे
आता झालं ओपन. चलो चलो फास्ट बाई. बाहेर पडल्यानंतर A4 मध्ये हे सगळं बसेस वगैरे इथे दिलेले आहेत. बाहेर एक्झिट A3 मध्ये A2 A1 B5 एक्झिट इकडे ह्याच्यामध्ये कुठलं कुठले स्टॉप आहे किंवा कुठे हे दिलं ते लोकेशन दिलेलं आहेत. B4 B3 अँड B2 B1 अशा प्रकारचे हे सगळे लोकेशन इथे दिलेलं आहे. चार्ट इथे यांनी लावलेलं आहे. इकडे एक्झिट आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे चार्ट वगैरे लावलेला आहे. कुठे हे झालं असेल तर तुम्हाला चार्ट वाईज तुम्ही बाहेर पडू शकता. तर प्लॅटफॉर्म पण दिलेला आहे. B1 B2 B4 B3 वगैरे या सगळ्या गोष्टीचं इथे. आणि इथे पण याचा आराखडा दिलेला आहे मेट्रोचा. याने सुद्धा तुम्ही इथे जाऊ शकता. इथे मेट्रो पण आहे. मेट्रोचं चार्ट वगैरे लावलेलं आहे. हे स्कॅनर आहे. ते स्कॅन केल्याशिवाय इथून तुम्हाला नो एंट्री आहे. हे तिकीट आहे. तिकीटचे पर चार्जेस वगैरे तुम्हाला मी मगाशी दाखवले. 40 रुपये पर आचार्य अत्रे चौक याचं आहे. हे पूर्ण तुम्हाला दिसेल इथे बघायला. साईडला तिकीट कार्यालय पण आहेत. एक्झिटमध्ये पण आहे. इथे तुम्हाला कुठं हे वाटलं तर तिथे इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे गाईड करायला पण आहेत. ते साफसफाईसाठी म्हणजे यांची स्वच्छता आहे ते खूप छान आहे मेट्रोचं. आता आपण वरती चाललो आहे. हे एक्झिट साईड आहे. म्हणजे बाहेर तुम्ही आला. इथे महिला डब्बा आहे ॲक्वा लाईन आणि इथे नंबर आहे 264 263. एक हा पण आहे. इथे पण आहे महिला डब्बा. एकदम एंडिंगला आहे लास्टला. ट्रेन आली. किती स्पीड आहे ना या गाडीची. बापरे. एका मिनिटात पोहोचून टाकते. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर येणार आहे. आलेली आहे. चलो आता थांब. थोडेसे मागे पुढे होईल ती. थांब. अरे अरे चलो लेडीज के डबे में. अरे हे आहे बंद आहे. हां हे बंद आहे. लेडीजचा डबा बंद आहे. कुठल्या स्टेशन आला. वरळी 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 आहे. वरळी स्टॉपवाला 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 स्टॉपवाला. चलो 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 फास्ट. थक गए भाई थक गए. डायरेक्ट एंडिंगला अख्खी ट्रेनच फिरलो पण एंडिंगला चालू. इकडे फिरताना नाही दिसणार ट्रेन. या साईडनी असतं सर. या साईडनी स्पीड आहे बघा. ट्रेन बघ कशी टर्न मारते इकडे. आणि ट्रेन दिसत पण नाही आहे बघ. हा ना टर्न मारताना अशी हे होते. चेंजेस होते थोडीशी. हां स्पीड आहे बघ ना. अजिबात काहीच दिसत नाही. अजिबात
मिररमधून आपण स्पष्ट दिसतो, इतकं हे आहे, स्पष्ट दिसतोय हा अपोजिट साईडनी सुद्धा. म्हणजे माझ्या बॅक साईड पण दिसते, फ्रंट साईड पण दिसते आणि हे पण होते. पडले. वरळीवरून पुढे SBI सिद्धविनायक आहे. हां हां सिद्धविनायक आहे. नंतर मग आपण आता हे जाणार SBI दादरला. SBI दादर मेट्रो. इथे तुम्हाला पिण्याचं पाणी आणि वॉशरूम सुद्धा आहे. स्वच्छ आहे सगळीकडे. पिण्याचं पाणीसुद्धा इथे फ्री आहे, कारण की आणि इथे बॉटल घेऊन भरून मिळेल माझ्या पाठीमागे. आणि बाजूला इथे वॉशरूम आहे, तर तुम्हाला वरती वॉशरूमला वर जायचं असेल तर ते तुम्ही जाऊ शकता. शँगला नो एंट्री. शँग तुला नो एंट्री. कशाला? इकडून जायचं नाही श्लोक, तुला तिकडून त्या साईडनी करायला लागेल. 2-3 प्रकारचे त्याच्याकडे. आला झाला.